40 रन आणि गोलंदाजीमध्ये 3 विकेट काढून आपल्या संघाला विजय केला आहे, तर त्याचं अभिनंदन. आणि JSYP पाडगाव यांना अभिनंदन. नमस्कार, मी नितीन गोपाळ आपल्या सर्वांचं या यूट्यूब लाईव्हमध्ये KDC लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. संध्याकाळच्या सत्रातील या ठिकाणी आपण मॅच पाहताय. खरोखर अतिशय सुंदर आणि रंगतदार आजचे सामने या ठिकाणी आपण पाहिलेत. आता आपण पाहतोय जय सांबा श्री स्वयंभू सांबा पाडगाव वर्सेस राजा हिंदुस्थानी. या ठिकाणी पाहतोय आपण अतिशय रंगतदार होणारा सामने या ठिकाणी आजच्या दिवसात पाहिलेत. आणि आता मात्र या ठिकाणी सुरू असलेला सामना श्री स्वयंभू सांबा पाडगाव वर्सेस राजा हिंदुस्थानी. श्री स्वयंभू सांब पाडगाव संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण सज्ज करताना आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण सज्ज झालंय राजा हिंदुस्थानी संघाचं. आणि या ठिकाणी फलंदाजीसाठी श्री स्वयंभू सांबा पाडगाव या संघाचे फलंदाज बॅटर मैदानामध्ये आलेत, दाखल झालेत. वाटतं या ठिकाणी संकेत पागार असेल आणि अभिषेक खेडेकर फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. चला, पंचांनी सामना त्वरित सुरू करायचा आहे. आणि राजा हिंदुस्थानी संघाकडून या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे सचिन साळवी. वैयक्तिक पहिलं संघाचा पहिलं षटक घेऊन सचिन साळवी. आणि फलंदाजीसाठी स्ट्राईकला असेल अभिषेक, नॉन स्ट्राईकला संकेत. क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं पाहायला मिळते राजा हिंदुस्थानी संघाचं. मित्रांनो, या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहात पाडगाव प्रीमियर लीग पर्व 5 मधील ह्या क्रिकेट स्पर्धा. आणि या क्रिकेट स्पर्धांचं खास आकर्षण या ठिकाणी आपण पंच म्हणून जे मागवलेत ते म्हणजे महेशपुरी बुवा, चिमगाव, आदमापूर, जिल्हा कोल्हापूर. खास करून यांची कोल्हापूर कर्नाटकात त्यांची फेमस आहेत ते पंचांसाठी. दरम्यान षटक सुरू होते. पहिला चेंडू अभिषेकसाठी सचिन याचा. सुंदर चेंडू या ठिकाणी चांगला सजवलाय. चेंडू जातो सीमा पार. पाहायचंय किती धावा मिळत आहेत. आणि 4 धावा, पंचांकडून 4 धावांचा इशारा. पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार करत 4 धावा, चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. गोलंदाजी मार्कवर सचिन. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जातो. चेंडू जातोय गॅप शॉटने. पाहायचंय एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी पूर्ण केला जातोय. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. फलंदाजी करतोय अभिषेक. आता मात्र खरोखर सुंदर फेकी. चांगला चेंडू फेकला गेलाय. निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज. पहिला चेंडू फेकला होता सचिन यानं आपल्या गोलंदाजी मार्फत. आणि अभिषेक यानं जोरदार प्रहार करत षटकार ठोठावला होता. पुन्हा एकदा सुंदर फटका सजवलाय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी पूर्ण केला जातोय. आणि 2 धावेवरती समाधान मानलं जातंय. पहिलं षटक हाताळताना या ठिकाणी सचिन साळवी. पॉवर प्लेचं षटक, नक्कीच पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा स्ट्राईकला अभिषेक.
आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. पाहायचंय किती धावा मिळत आहेत. आणि या ठिकाणी अचूक झेल टिपला जातोय. पहिला धक्का या ठिकाणी अभिषेकच्या स्वरूपात. फलंदाजीसाठी या ठिकाणी सिद्धेश गोपाळ सिद्धू फलंदाजीसाठी आला. डावखोरा फलंदाज सिद्धू. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. अभिषेक सुंदर फलंदाजी करत होता. अभिषेक आता मात्र सिद्धू. वाईड चेंडू. अतिरिक्त धावेत या ठिकाणी भर पडते. चांगलं कौशल्य या ठिकाणी पाहायला मिळते पंचांच्या स्वरूपात. महेश पुरी बुवा पुन्हा एकदा. आता मात्र नोचा इशारा. चेंडू चांगला सजवलाय. एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी यशस्वी होणार आहे. नक्कीच या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि नोच्या स्वरूपात 1 धाव. एक धाव शॉर्ट आहे काय. नो चेंडू. फ्री हिट. ओ नाईस. फ्री हिट. नो चेंडू आणि फ्री हिट. पुन्हा एकदा सिद्धू. आता मात्र फुल टॉस चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. तत्पूर्वी 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. दरम्यान षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 13. 1 बाद 13. अगोदर झालेल्या मॅच मध्ये सुंदर फलंदाजी करत षटकार ठोकले होते. आक्रमक बल्लेबाजी असते. आपण पाहतोय संकेत पागार एक धडाकेबाज फलंदाज आहे मित्रांनो. परंतु अजून देखील त्याला स्ट्राईक मिळाला नाही. पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला. फक्त नॉन स्ट्राईकला उभा आहे असं संकेत पागार. ज्या संकेत पागारनं 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारत 5,555 रुपयाचं बक्षीस मिळवलं होतं, तोच संकेत पागार अजून देखील मैदानामध्ये. नॉन स्ट्राईकला संकेत आणि स्ट्राईकला असेल सिद्धू गोपाळ. गोलंदाजी मार्कवरती आप्पा. पाहूया आता मात्र खरोखर सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. 1 नंबर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आता मात्र संकेत
ज्या फलंदाजाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, चौकार षटकारांचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं, असा संकेत आता मात्र स्ट्राईकला असेल. पाहायचंय संकेतला गोलंदाजी मार्कवरती असेल आप्पा. संकेत आता मात्र स्ट्राईकला संकेत. ओहो, आता मात्र चुकी केली आणि चुकीला माफी नाही. आता मात्र संकेत याला प्रलंबित परतावं लागतंय. मी एवढा मोठा फलंदाज आहे, माझ्यासाठी इतका खर्च झालाय, तर त्या खर्चावरती पाणी सोडणं चुकीचं आहे. अक्षय नट्टे आलाय. पाहिजे कशी काय फलंदाजी करतोय, कारण एक नामांकित फलंदाज या ठिकाणी तंबूत परतताना पाहायला मिळाले. आतापर्यंत धावसंख्या झाले 14, 2 गडी बाद झाले, तर दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू झालेत, 4 चेंडू शिल्लक असतील, 2 गडी बाद झालेत. सुंदर फटका या ठिकाणी. आता मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक असणार आहे आणि खराब क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू होतो सीमा पार. पाहायचे किती धावा मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण, नुसती सुंदर गोलंदाजी करून उपयोग नाही, जर चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं पाहिजे. आप्पाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, मोठं अपील होतंय. अपील फेटाळलं जातंय, चेंडू जातोय निर्धाव. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील, स्ट्राईकला लक्ष आहे. आता मात्र हळूच कट केला जातोय चेंडू. पाहायचंय किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण केला जातोय. अशा तऱ्हेने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 20, 2 बाद 20. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागते, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील होत आहे. क्षेत्ररक्षणासाठी सज्ज या ठिकाणी पाहायला मिळतोय. मयुरेश काब्दुले यांच्या हातामध्ये जातोय चेंडू. दरम्यान षटक संपतंय. मी मगाशी वर्णन केलं होतं की मयुरेश काब्दुले IT इंजिनियर आहे. गेली 4 पर्व झाली त्याला खेळायचं होतं या ग्राउंडवरती. पाडगाव प्रीमियर लीग खेळायची होती, परंतु कामानिमित्त खेळायला मिळत नव्हतं आणि यावर्षी त्यानं खास ठरवूनच या ठिकाणी मैदानामध्ये आला आणि खरोखर चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय मयुरेश काब्दुले यांच्या स्वरूपात. मगाच्या मॅचमध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलं होतं.
आणि फलंदाजी मार्कवरती असेल अक्षय नट्टे. वाईट चेंडू, ये हुई ना बात. चेंडू गया वाईट, 1 रन्स एक्स्ट्रा. खरोखर सुंदर या ठिकाणी डिसिजन आपल्याला पाहायला मिळतं पंचांकडून. पंचांनी आतापर्यंत भरपूर पैसे उकळलेत आणि मी सुद्धा या ठिकाणी कॉमेंट्री करत असताना किस्सा भरत आलेला आहे. पाहूया गोलंदाजी मार्केवर या, पण आत्ता मात्र सिद्धू मोठा फटका खेळायचा, पाहायचं किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण नक्की होणार आहे. क्षेत्ररक्षक सज्ज झालाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवरती आहे नील. स्ट्राईकला सिद्धू. आतापर्यंत धावसंख्या झाल्या 25. पुढचा चेंडू नील याचा सिद्धूसाठी. आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका आणि या ठिकाणी नैसर्गिक अडथळा प्राप्त होतोय. आणि आताच्या 2 धावा, 2 धावेने संघाची धावसंख्या होते 27. वाईट चेंडू, पंचांकडून या ठिकाणी वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. आतापर्यंत आपण यूट्यूबवरती लाईव्ह पाहत असताना गोट्या अंपायर पाहिला होता. बऱ्याच जणांना माहीत असेल गोट्या अंपायर, पण गोट्या अंपायर नंतर देखील या ठिकाणी महेश पुरी बुवा हे देखील सुंदर या ठिकाणी अंपायर करताना पाहायला मिळेल. डान्सिंग अंपायर म्हणून ज्याची ओळख करून दिली स्वतः. नीलचा पुढचा चेंडू. आता मात्र निर्धाव जातोय चेंडू. अतिशय संत गतीने सुरू असलेला सामना. बॅटच्या सुरुवात कोणत्याही प्रकारचा मोठा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसत नाहीये. पुन्हा एकदा आता मात्र खराब फेकी. वाईड, लेट पण थेट वाईट चेंडू. या ठिकाणी पंचांकडून इशारा प्राप्त होतोय. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता, परंतु 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. नील थोडं महागडं षटक म्हणता येईल, परंतु मोठे फटके अजून या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. 1-2 धावाच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळवला जातोय, पाहायचंय. आणि चेंडू होतो सीमा पार, चौकार. मोठा फटका खेळण्याच्या नादात या ठिकाणी अचूक जेल टिपला जातोय. बाद होतो सिद्धू.
टुर्नामेंट पाहत आहात मित्रांनो यूट्यूब लाईव्हवरती. या ठिकाणी पुन्हा एकदा यूट्यूब लाईव्हवरती बघणाऱ्या प्रेक्षकांचा देखील हार्दिक अभिनंदन. आमचे या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह आपण पाहताय. खरंच आम्ही जे संभा युवा प्रतिष्ठान त्याचप्रमाणे KDC लाईव्ह आपले आभारी आहोत. असेच टुर्नामेंट आपण पाहत राहाल अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा चॅनलला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला असेल अक्षय, गोलंदाजी मार्कवरती अथर्व. वैयक्तिक पहिलं सांगायचं चौथं षटक घेऊन अथर्व. पहिला चेंडू फेकला जातोय. वाईट चेंडू. आता मात्र जसं जशी संध्याकाळ जवळ येते तसा पंचांचा जोश आता वाढू लागलाय. कोल्हापूर कर्नाटकातनं वादळ आलं तर कुठं आलं? कोकणात आलं. कोकणात पाडगावच्या मैदानात या ठिकाणी पुन्हा एकदा एका धावेसाठी फलंदाज धावत असताना एक धाव मात्र पूर्ण होते. हे वादळ कोल्हापूर कर्नाटक करत 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 आता मात्र महेशपुरी बुवांचं वादळ आलं कोकणात. आणि आले तर कुठे आले? संगमेश्वर तालुक्यातील एक छोट्याशा गावात पाडगावात. प्रत्येक षटकारासाठी सौरभ पागार यांच्याकडून 11 रुपयाचं पारितोषिक आलंय. गौरव पागार, गौरव नटीसाठी प्रत्येक षटकारासाठी 11 रुपये. माफ करा, 100 रुपयाचं बक्षीस आलंय. 100 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रत्येक षटकारासाठी. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक असणार आहे. चेंडू खाली आणि झेल सुटतोय. काय झालं असेल? या ठिकाणी आयकॉन प्लेयर प्रवीण गोपाळ यांच्याकडून झेल सुटतोय. माझ्या संघ मालकानं माझ्यावरती पॉइंट खर्च केले, माझ्यासाठी पैसे खर्च केले, ते याचसाठी का? हाच होता का अट्टहास? हे कुठंतरी संघ मालकाच्या मनामध्ये येत असेल. हेच पाहण्यासाठी या ठिकाणी आम्हाला बोलवलं होतं का? असा कुठंतरी या ठिकाणी संभ्रम मनामध्ये निर्माण झाला असेल संघ मालकाच्या. आता मात्र डायरेक्ट फिल्डिंग चेंज. आप्पा याला घेतला 30 यार्डमध्ये. काहीतरी बदल होणार नक्कीच. गोलंदाजी मार्कवरती अथर्व. उलटो आज चेंडू. नो, ओ नो, फ्री हिट. फ्री हिट. पंचांकडून फ्री हिटचा इशारा. आता फ्री हिटचा फायदा घेणार का? नक्कीच या ठिकाणी संधी आहे. गौरव नटे याला फ्री हिटचा फायदा उचलण्याची संधी आहे. बॅटच्या टप्प्यात चेंडू घेणं गरजेचं आहे. पाहायचंय. उलटा चेंडू, मोठा फटका, मोठा प्रहार, चेंडू होतो सीमा पार, षटकार.
देखील 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकला असेल गौरव. एक डावखुरा फलंदाज. नक्कीच चेंडू बॅटच्या टप्प्यात आला तर कार्यक्रम नक्कीच होणार. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू. मोठा प्रहार केला जातोय. पाहायचं किती धावा मिळत आहेत आणि 6 धावा. सुंदर फटका. चेंडू होतो सीमा पार. षटकार. सलग 2 षटकार मारून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त होतंय. सौरभ पागर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी गौरवसाठी 100 रुपयाचं बक्षीस लागलं होतं. या मैदानाच्या दिशेनं शेवटचा चेंडू शिल्लक असेल अथर्वच्या या 4थ्या षटकातला. पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जातोय. जोरदार या ठिकाणी फटका. चेंडू होतो सीमा पार. चौकार. 4 धावा. सुंदर चौकार या ठिकाणी पुन्हा एकदा गौरवच्या बॅटमधून. सुंदर फलंदाजी. हाणामारीचं षटक घेऊन प्रवीण गोपाळ मैदानामध्ये सज्ज होत आहे राजेंद्र दुसरी संघाकडून. आणि फलंदाजीसाठी असेल अक्षय. पहिला चेंडू अक्षयनं हलूच तटवलाय ऑफसाईडच्या दिशेनं. एका धावीवरती समाधान मानणार का? तर नक्कीच नाही. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातील. कारण मगाशी या ठिकाणी भरपूर चर्चा होत होती की आता मात्र गौरव्याची बॅट तलपले. गौरव्याच्या बॅटला बॉल लागू लागलाय तर नक्कीच 1 धाव काढून देईल अक्षय. परंतु या ठिकाणी अक्षय देखील चांगली फटकेबाजी करतोय. आता मात्र या ठिकाणी अक्षयनं मोठा फटका मारण्याच्या नादात या ठिकाणी झेल बाद होते अक्षय. विकेट. फलंदाज बाद. डीजे स्टार्ट. मध्ये दाखल होतोय गुड्डू. जबरदस्त फटकेबाजी. 1 वर्षानंतर बॅटला हात लावला आणि मोठी फटकेबाजी करण्याची स्वप्न रंगवली असा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मित्रांनो, या फलंदाजाबद्दल सांगायचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा फलंदाज हॉटेलशिवाय जेवत नाही आणि बिस्लरीशिवाय पाणी पित नाही. आज आपल्याला पाहायचंय हॉटेलची ताकद. हॉटेलमधल्या मसालेदार पदार्थ खाऊन या ठिकाणी मनगडात ताकद भरली का? बिस्लरीचं पाणी पिऊन माझ्या मनगडात ताकद भरली का? हे आज या ठिकाणी पाहिलं जाईल. नक्कीच या ठिकाणी आज हॉटेलची 5 स्टार हॉटेलची या ठिकाणी परीक्षा आहे. आणि गोलंदाज मात्र वाड्यातला शेण काढणारा असा बांधावरला घडी म्हणून ज्याला ओळखलं जातं. शेतकरी, सामान्य माणूस, शेतकरी ब्रँड असा आप्पा. आता मात्र तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी पूर्ण केला जातोय. 2 धावा पूर्ण करून 3री धाव देखील पूर्ण केली. चांगलं कौशल्य. एका चेंडूवरती 3 धावा मिळवणं देखील एक चांगलं कौशल्य आहे. चांगली फलंदाजी या ठिकाणी मुंबई रिटर्न गुड्डू याच्याकडून झाली. एका चेंडूमध्ये 3 धावा काढल्या म्हणजे जवळजवळ 300चा स्ट्राईक रेट या ठिकाणी त्यानं पूर्ण केला. माझं असं म्हणणं आहे की आता तू स्ट्राईकच घेऊ नको म्हणजे तुझा स्ट्राईक रेट 300च राहील. आता मात्र डावखुरा फलंदाजी या ठिकाणी गौरवच्या स्वरूपात. गौरवनं आपल्या नावाप्रमाणे गौरव करत 2 षटकार 1 चौकार ढोकला होता. आता मात्र पाहायचंय पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला जातोय. पाहायचं किती धावा मिळवतात. 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी पूर्ण केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? तर नक्कीच या ठिकाणी 3ऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण केला जातोय.
ज्या ठिकाणी एका धावेची अपेक्षा होती त्या ठिकाणी 3-3 धावा देऊन बसतायत तर राजा हिंदुस्थानी संघ या धावा कुठेतरी अवघड होतील का? नक्कीच या ठिकाणी प्रत्येक धाव ही इम्पॉर्टंट असणार आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली 66. आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकला असेल गुड्डू. चांगला फटका, खरोखर सुंदर असा सजवलेला फटका पाहायचाय. एक धाव पूर्ण केल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? तर नाही, एका धावेवरतीच या ठिकाणी थांबावं लागतंय. आता मात्र स्ट्राईकला असेल गौरव. आता मात्र गौरवसाठी या ठिकाणी खुशखबर. जर का गौरव यानं शेवटच्या चेंडूवरती आत्ताच्या षटकार ठोकला तर आप्पाशेठ पागर यांच्याकडून 1111 रुपये. आज तर या ठिकाणी बक्षिसांची खैरात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू 1011 रुपये. आणि या ठिकाणी आप्पा गोपाळ यांचं बक्षीस कुठेतरी बाद होतंय, फलंदाजासाठी बाधतंय.
चेंडू 68 धावा. या ठिकाणी फलंदाजीसाठी स्ट्राईकला असेल वैभव, नॉन स्ट्राईकला असेल प्रवीण आणि गोलंदाजी मार्कवरती असेल संकेत पागार. संकेत पागार गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईकला असेल वैभव. संकेतचा पहिला चेंडू वैभवसाठी आत्ता मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र हातामध्ये दिला होता गोळा, परंतु या ठिकाणी प्रयत्न झाला नाही. नक्कीच तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केली जाते. आता मात्र स्ट्राईकला असेल प्रवीण. प्रवीण नक्कीच मोठी फटकेबाजी घालावी लागणार. 68 धावाचं उद्दिष्ट आहे. 68. ऑफ साईडच्या दिशेने हळूच तटवला चेंडू एका धावेसाठी. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. पॉवर प्लेचं षटक आहे. नक्कीच मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आपल्याला धावसंख्या करायची 68. 68 धावांचं उद्दिष्ट असणार आहे आणि 68 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकापासून नक्कीच या ठिकाणी मोठी फटकेबाजी करणं गरजेचं असणार आहे. परंतु या ठिकाणी मोठी फटकेबाजी कुठे पाहायला मिळत नाही. आत्ता देखील या ठिकाणी वाईडसाठी इशारा. वाईड चेंडू, वाईड चेंडू. आता मात्र संकेत पगाराच्या गोलंदाजीतून खराब फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. वाईड चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 5. बिनबाद 5. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी खराब चेंडू, वाईड चेंडू. पंचांकडून वाईडचा इशारा. वाईडचा इशारा प्राप्त होतोय. डान्सिंग अंपायर महेश पुरीबुवा यांच्याकडून. आता मात्र चेंडू हवेत आहे, पाहायचंय आणि अचूक झेल टिपला जातोय. पहिला धक्का या ठिकाणी वैभवच्या स्वरूपात. सुंदर प्लेसमेंट या ठिकाणी पाहायला मिळते सूरज गोपाळच्या बॅटमधून एका धावेसाठी. मोठा फटका या ठिकाणी, मोठा फटका सजवायचा प्रयत्न होतोय आणि अचूक झेल टिपला जातोय. मोठा मासा गळाला लागतोय. आप्पासारखा गडी तंबूत परततोय.
वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक हाताळताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. चला सामना परत लगेच सुरू करायचा आहे. पंच प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाही. वाईट चेंडू. या ठिकाणी वाईट चेंडू पंचांचा इशारा प्राप्त होतोय. वाईड. आणि सुंदर झेल टिपला जातोय. जबरदस्त. झालाय मयुरेश काब्दुले. एक रन मशीन म्हणता येईल, जो पुण्यामध्ये टर्फ मध्ये खेळतो, प्रॅक्टिस टर्फ मध्ये करतो, त्याचं सगळं काही टर्फ मध्ये आहे. आता मात्र फटकेबाजी इथं करणार लागणार मैदानामध्ये, या मातीच्या मैदानामध्ये त्याला चमत्कार करावा लागणार. पहिला चेंडू मयुरेशसाठी ऑफसाईडच्या दिशेने तटवला चेंडू. नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना हलतं ठेवलंय, हलतं केलंय. चांगली क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी पाहायला मिळतं. एक धाव पूर्ण केली, दुसरा धावेचा प्रयत्न देखील पूर्ण केला गेला, तिसरी धाव देखील पूर्ण. पहिल्या चेंडूवरती येऊन 3 धावा केल्या. 3 धावाने आपला स्ट्राईक रेट या ठिकाणी 300 मध्ये फिक्स करून ठेवला मयुरेश काब्दुले. सुंदर फलंदाजी या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका मारला. मैदानाच्या दोन्ही तिन्ही चारी संपूर्ण मैदानामध्ये खेळण्याची क्षमता असलेला फलंदाज. पुन्हा एकदा हा आत्ता मात्र बॅटच्या कुठ्यापॅटला चेंडू होता, परंतु बसलेला नाही. चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव तत्पूर्वी पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल मयुरेश. मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 68 धावांचं उद्दिष्ट पार पाडत असताना नक्कीच या ठिकाणी मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे आणि मयुरेश काब्दुले यांना आपली बॅट आत्ता मात्र चालवावी लागणार आहे. सुंदर फटका या ठिकाणी. चेंडू हवेमध्ये आहे, उंच आहे, पायाचे झेल टिपला जातोय, अचूक झेल घेतला जातोय, बाद होतोय मयुरेश. आता मात्र कुठेतरी फटका चुकला. आता मात्र तंबूत परतावं लागतंय मयुरेशच्या स्वरूपात. पुढचा थँक्यू डीजे. डीजेच्या गाण्याप्रमाणेच फलंदाज आला आणि लगेच गेला, झटपट पटापट. हे मात्र समीकरण डीजेच्या गाण्याला आत्ता मात्र जमलेलं आहे. आज पूर्ण दिवसानंतर कुठेतरी या ठिकाणी डीजे मॅनेज करायला लागलेला आहे. आता पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला अथर्वच्या स्वरूपात. हा देखील एक रांगडा फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. सुंदर फटका या ठिकाणी, मोठा फटका सजवला. नक्कीच या ठिकाणी चेंडू होणार सीमा पार. षटकार. 6 धावा. पंचांचा इशारा या ठिकाणी आपण पाहतो YouTube लाईव्हच्या माध्यमातून. षटकार षटकार.
2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 4 बाद 19. 4 बाद 19. आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 49 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बैलगाडी क्षेत्रातील रफ्तार म्हणून ज्याला ओळखलं जातं जॅकी सिद्धू आज या ठिकाणी स्वतःच्या उजव्या हाताने गोलंदाजी करेल. नक्कीच बैलगाडी पळवताना सुसाट पळवतो, गोलंदाजी मात्र देखील सुसाट आहे. पाहायचंय फलंदाज देखील आक्रमक होईल. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे, पाहायचंय झेल होणार का. आणि या ठिकाणी एक धाव मात्र पूर्ण केली जाते आणि हातामध्ये काय तर काहीच नाही. चेंडू सुटतोय, झेल सुटतोय. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केली जाते. बॅटच्या टप्प्यात चेंडू आला तर नक्कीच या ठिकाणी अथर्व कार्यक्रम करतो, पण कुठेतरी कधीतरी बनाटे फिरवताना पाहायला मिळतो. आता मात्र खरोखर सुंदर फटका सजवला जातोय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. सुंदर फटकेबाजी आत्ता मात्र अथर्व आक्रमक पाहायला मिळतो. अशीच जर फटकेबाजी झाली तर 68 रन्स काही जास्त नाही, नक्कीच पाठलाग करता येऊ शकतो. अथर्वला पराक्रम करावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू होणार का सीमापार. पाहायचं चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी अचूक झेल टिपला जातो आणि अथर्व याला तंबूत परतवला जातो. नक्कीच बायंगा उठलेला आहे आणि झेल सुटलेला आहे. नक्कीच या ठिकाणी झेल टिपणं गरजेचं होतं. चांगला झेल होता, परंतु या ठिकाणी आताच्या 2 धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 31. 31 ऑन दी बोर्ड.
पाहायचं दरम्यान षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 31. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 37 धावा. गोलंदाजीवरती कोणाला आहे तर नक्कीच या ठिकाणी संकेत पागार गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने हळूच तटवला चेंडू. धावसंख्या होते 32. नक्कीच आता मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. बघायला गेलं तर 11 चेंडून 36 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडूचा खेळ आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार मारावे लागतील. मोठा प्रयत्न केला जातोय. झेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु सुटतोय. तत्पूर्वी 2 धावा मात्र पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहेत. 10 चेंडू 34 धावांची आवश्यकता. आता मात्र धावसंख्या पण होते 34. आईला वाईट आईला. आता मात्र पंचांकडून या ठिकाणी इशारा केला जातोय. गोलंदाजी करताना गोलंदाज वाईट गेल्यानंतर आईला करायला लागला आणि पंचांचा देखील इशारा आईला वाईट झाला. आता मात्र सुंदर फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर फटका या ठिकाणी आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायचंय. दोन धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 8 चेंडू 30 धावांची आवश्यकता. आता मात्र चेंडूच्या मागून 3 प्लेयर धावत असताना पाहायला मिळतंय आणि या 4 धावा. चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न असफल होतोय. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. दरम्यान षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 43. आता मात्र 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 25 धावा. स्ट्राईकला संदेश. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र खरोखर सुंदर चेंडू सुंदर फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. संदेशाला न समजलेला चेंडू. 5 चेंडू 25 धावा. आता मात्र न समजलेला चेंडू जातो निर्धाव. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजीमध्ये आत्ता मात्र सुधारणा पाहायला मिळते. शेवटचा षटक आहे. 5 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता असताना चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. मात्र मोठा फटका या ठिकाणी पाहतोय.
आणि या 4 धावा. फुलटॉस चेंडू, मोठा प्रहार केला जातोय पाहायचंय. आणि चेंडू होतो सीमा पार, षटकार. एक चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. एक चेंडू 11 धावा. बॅटकट, फलंदाज बाद. या ठिकाणी श्री साम पाटगाव संघ विजय ठरतोय. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सामना राहतोय आजच्या दिवसातील, तो उद्या सकाळी 9 वाजता खेळवला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. उद्या सकाळी 9 वाजता होणारा सामना जयसांबा गोपालवाडी वर्सेस JSYP, जयसांबा युवा प्रतिष्ठान वर्सेस जयसांबा गोपालवाडी. उद्या सकाळी 9 वाजता होणारा सामना असेल. आजच्या दिवसातील सामने संपल्याचे जाहीर करतो. आणि उद्या सकाळी ज्या टीमचा सामना आहे त्यानेच फक्त यायचं, नाही तर संपूर्ण संघाने या ठिकाणी उपस्थित राहायचंय. 3 दिवस सलग आपला सर्वांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि आजच्या दिवसातील या सामने या ठिकाणी संपल्याचे जाहीर करतो. उद्या सकाळी 9 वाजता भेटूया पुन्हाच याच मैदानावरती KDC लाईव्ह वर भेटूया. तोपर्यंत विश्रांती घेऊया. नक्कीच ज्या ज्या ठिकाणी